Hello students. In previous lecture we have studied about basic introduction of drug acting on autonomous nervous system, definition of autonomous nervous system, basic anatomy of autonomous nervous system, its receptors, parasympathetic nervous system, etc. Let's start with parasympathomimetics. What is parasympathomimetics? These are the drugs which stimulate parasympathetic nerves. These are the drugs which produce action similar to that of acetylcholine. Parasympathomimetics म्हणजेच कोलिनर्जिक ड्रग जे काय करतात ते कुणाला स्टिम्युलेट करतात? पॅरासिम्पॅथॅटिक नर्व्सना म्हणजेच कोलिनर्जिक नर्व्सना हे ड्रग्स स्टिम्युलेट करतात, म्हणजे त्यांची ॲक्शन स्टिम्युलेट करतात. These are the drugs which produce action similar to that of acetylcholine. तसेच ते ॲसिटाइलकोलिनच्या सिमिलर ॲक्शन प्रोड्यूस करतात. बाय टू मेकॅनिझम, आयदर बाय डायरेक्टली इंटरॅक्टिंग विथ कोलिनर्जिक रिसेप्टर्स. म्हणजे काय तर ते डायरेक्टली कोलिनर्जिक रिसेप्टर जे आहेत M1, M2, M3, NM आणि NN या रिसेप्टर्सना ते डायरेक्टली ॲक्ट होऊन म्हणजे त्या रिसेप्टरना बाइंड होऊन ॲक्शन प्रोड्यूस करतात, म्हणजेच त्या ड्रगची स्पेसिफिक ॲक्शन प्रोड्यूस करतात. किंवा बाय इन्क्रीजिंग अवेलेबिलिटी ऑफ ॲसिटाइलकोलिन ॲट दिस साईट, किंवा काय करतात तर ॲसिटाइलकोलिनची अवेलेबिलिटी इन्क्रीज करतात. हे ड्रग डायरेक्टली ॲक्ट करत नाहीत तर काय करतात, ॲसिटाइलकोलिनची अवेलेबिलिटी किंवा ॲसिटाइलकोलिनची लेवल इन्क्रीज करतात. ती इन्क्रीज झाल्यामुळे ॲसिटाइलकोलिनची ॲक्शन प्रोड्यूस होते. परत पहा, पॅरासिम्पॅथोमिमेटिक कसे ॲक्ट होतात? आयदर बाय डायरेक्टली इंटरॅक्टिंग विथ कोलिनर्जिक रिसेप्टर, म्हणजे ते ड्रग पॅरासिम्पॅथोमिमेटिक्स ड्रग्स डायरेक्टली कोलिनर्जिक रिसेप्टरला बाइंड होऊन ॲक्शन प्रोड्यूस करतात, म्हणजे स्वतः ॲक्शन प्रोड्यूस करतात. किंवा ॲसिटाइलकोलिनची अवेलेबिलिटी इन्क्रीज करतात, ॲसिटाइलकोलिनची लेवल इन्क्रीज करतात, त्यामुळे ॲसिटाइलकोलिनची ॲक्शन प्रोड्यूस होते. इथे काय होतं, ते डायरेक्टली ॲक्शन प्रोड्यूस करत नाहीत तर ते ॲसिटाइलकोलिनची अवेलेबिलिटी इन्क्रीज करतात. या दोन मेकॅनिझमनी पॅरासिम्पॅथोमिमेटिक हे ॲक्ट होतात. नेक्स्ट इज क्लासिफिकेशन. फर्स्ट, इस्टर ऑफ कोलिन. फॉर एक्झाम्पल ॲसिटाइलकोलिन, मिथाकोलिन, कार्बॅकॉल अँड बिथानेकॉल. इस्टर्स ऑफ कोलिन याच्यामध्ये इस्टर ग्रुप प्रेझेंट असतो. स्ट्रक्चरली इस्टर ग्रुप प्रेझेंट असतो. फॉर एक्झाम्पल ॲसिटाइलकोलिन, मिथाकोलिन, कार्बॅकॉल अँड बिथानेकॉल हे इस्टर ग्रुप आहेत, इस्टर्स ऑफ कोलिन. नेक्स्ट इज सेकंड, कोलिनोमिमेटिक अल्कॅलॉइड. मिमेटिक म्हणजे सिमिलर ॲक्शन प्रोड्यूस करतात, जे ॲसिटाइलकोलिनच्या सिमिलर ॲक्शन प्रोड्यूस करतात, म्हणून त्याला कोलिनोमिमेटिक किंवा पॅरासिम्पॅथोमिमेटिक असं म्हटलं जातं. कोलिनोमिमेटिक अल्कॅलॉइड्स किंवा पॅरासिम्पॅथोमिमेटिक अल्कॅलॉइड. एक्झाम्पल्स आर पिलोकार्पिन, मस्कॅरिन, अरेकोलिन. हे अल्कॅलॉइड इन नेचर आहेत. नेक्स्ट इज कोलिन इस्टरेज इनिबिटर. कोलिन इस्टरेज इनिबिटर म्हणजे काय? हे जे कोलिन इस्टरेज एन्झाईम आहे ते कुणाला इनिबिट करतं? ॲसिटाइलकोलिनला, म्हणजेच ते ॲसिटाइलकोलिनचं हायड्रोलिसिस घडवून आणतं. हायड्रोलिसिस म्हणजे मेटाबॉलिझम होतं त्याचं. जो ॲसिटाइलकोलिन आहे तो ॲक्शन प्रोड्यूस झाल्यानंतर लगेच त्याचं हायड्रोलिसिस होतं, म्हणजे तो ॲसिटाइलकोलिन इनॅक्टिव्ह होतो. मग कोलिन इस्टरेज एन्झाईम हे त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असतं. मग हे जे कोलिन इस्टरेज इनहिबिटर ड्रग्स आहेत ते काय करतात? या एन्झाईमला इनिबिट करतात, या एन्झाईमला अपोज करतात. त्यामुळे ॲसिटाइलकोलिनचं मेटाबॉलिझम किंवा हायड्रोलिसिस हे इनिबिट केलं जातं, म्हणजेच त्याचा इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्व्हर्जन होत नाही. त्याच्यामध्ये रिव्हर्सिबल सिंथेटिक, रिव्हर्सिबल नॅचरल अँड इरिव्हर्सिबल असे 3 प्रकार पडतात. फर्स्ट इज रिव्हर्सिबल सिंथेटिक. फॉर एक्झाम्पल न्यूस्टिग्मिन. रिव्हर्सिबल सिंथेटिक मीन्स सिंथेटिकली रिॲक्शन करून हे ड्रग प्रोड्यूस केले जातात, हे नॅचरल नसतात, नैसर्गिक नसतात. रिव्हर्सिबल सिंथेटिक फॉर एक्झाम्पल न्यूस्टिग्मिन.
सो व्हॉट इज रिव्हर्सिबल? रिव्हर्सिबल म्हणजे एकदा त्यांनी कोलिन इस्टरेजला इनिबिट केल्यानंतर, या ड्रग्सनी कोलिन इस्टरेज एन्झाईमला इनिबिट केल्यानंतर ते परत कोलिन इस्टरेज त्याच्यामध्ये प्रोड्यूस होऊ शकतं. म्हणजेच काय होतं, रिव्हर्सिबल प्रोसेस होऊ शकते, कायमचं त्याला इनिबिट करत नाहीत. रिव्हर्सिबल जे ड्रग्स असतात, रिव्हर्सिबल कोलिन इस्टरेज इनिबिटर जे असतात, ते एकदा त्यांना इनिबिट कोलिन इस्टरेज एन्झाईमला इनिबिट केल्यानंतर पुन्हा ते पूर्वस्थितीत येऊ शकतं, म्हणजे त्याला रिव्हर्सिबल असं म्हटलं जातं. मग त्या रिव्हर्सिबलमध्ये 2 टाईप आहेत, रिव्हर्सिबल सिंथेटिक आणि रिव्हर्सिबल नॅचरल. रिव्हर्सिबल नॅचरल म्हणजे नैसर्गिक स्वरूपात जे, म्हणजे प्लांटपासून जे एक्स्ट्रॅक्ट केले जातात. फॉर एक्झाम्पल फायसोस्टिग्मिन, दिस इज रिव्हर्सिबल नॅचरल कोलिन इस्टरेज इनिबिटर. नेक्स्ट इज इरिव्हर्सिबल. इरिव्हर्सिबल म्हणजे काय, एकदा कोलिन इस्टरेज एन्झाईमला इनिबिट केल्यानंतर परत त्याच्यामध्ये कोलिन इस्टरेज एन्झाईम प्रोड्यूस होऊ शकत नाही किंवा ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये येऊ शकत नाही, त्याला म्हटलं जातं इरिव्हर्सिबल कोलिन इस्टरेज इनिबिटर. फॉर एक्झाम्पल ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड. फर्स्ट इज इस्टर्स ऑफ कोलिन. पाहूया आपण. फर्स्ट इज ॲसिटाइल कोलिन. ॲसिटाइल कोलिन कंबाइन्स विथ मस्कॅरिनिक ॲज वेल ॲज निकोटिनिक रिसेप्टार्स अँड प्रोड्यूस फार्माकोलॉजिकल ॲक्शन. मस्कॅरिनिक आणि निकोटिनिक रिसेप्टार हे 2 टाईप्स आहेत कोलिनर्जिक रिसेप्टारचे किंवा पॅरासिम्पॅथेटिक रिसेप्टार्सचे, मस्कॅरिनिक अँड निकोटिनिक. मस्कॅरिनिकचे सबटाईप्स आहेत M1, M2, M3 आणि निकोटिनिकचे सबटाईप्स आहेत NM आणि NN. इथे तुम्हाला ॲसिटाइल कोलिनचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन हे याच्यापूर्वी मी तुम्हाला शिकवलं आहे, परत एकदा पहा. ॲसिटाइल कोलिन इज सिंथेसाइज्ड बाय कोलिन फ्रॉम एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड with acetyl coenzyme A in presence of enzyme choline acetylase and stored in a vesicle of preganglionic and postganglionic neuron. ॲसिटाइल कोलिन कसा सिंथेसाइज होतो, जेव्हा कोलिन एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइडमध्ये जे कोलिन असतं ते ॲसिटाइल कोएन्झाईम ए बरोबर रिॲक्ट होतं इन प्रेझन्स ऑफ एन्झाईम कोलिन ॲसिटायलेज and stored in vesicle of preganglionic and postganglionic neuron. Stimulation of preganglionic and postganglionic nerve ending releases acetylcholine at parasympathetic ganglia and neuroeffector junction respectively. तुम्ही ॲनाटॉमी त्याची स्टडी केलीच आहे, त्यावरून तुम्हाला मेकॅनिझम लक्षात येईल. स्टिम्युलेशन ऑफ प्रीगँग्लिओनिक नर्व आणि पोस्ट गँग्लिओनिक नर्व जे एंडिंग जेव्हा स्टिम्युलेट होतात तेव्हा काय रिलीज होतं, ॲसिटाइल कोलिन ॲट पॅरासिम्पॅथेटिक गँग्लिया अँड न्यूरो इफेक्टर जंक्शन रिस्पेक्टिव्हली. म्हणजेच काय, जेव्हा प्रीगँग्लिओनिक नर्व स्टिम्युलेट होते तेव्हा ॲसिटाइल कोलिन कुठे रिलीज होतं, पॅरासिम्पॅथेटिक गँग्लिऑनमध्ये रिलीज होतं. तर जेव्हा पोस्ट गँग्लिओनिक नर्व स्टिम्युलेट होते तेव्हा ॲसिटाइल कोलिन कुठे रिलीज होतं, न्यूरो इफेक्टर जंक्शनमध्ये. ॲसिटाइल कोलिन बाइंड टू मस्कॅरिनिक अँड निकोटिनिक रिसेप्टार अँड प्रोड्यूस देअर स्पेसिफिक ॲक्शन. फॉर एक्झाम्पल M2 ॲक्शन, जेव्हा M2 रिसेप्टरला ॲसिटाइल कोलिन बाइंड होऊन ॲक्शन प्रोड्यूस करतं तेव्हा काय होतं, डिक्रीज रेट ऑफ इम्पल्स जनरेशन ऑफ हार्ट. NN रिसेप्टरला बाइंड होऊन ॲक्शन प्रोड्यूस करतं तेव्हा ऑटोनॉमिक गँग्लियामध्ये असतात NN रिसेप्टर. मग काय ॲक्शन करतं, स्टिम्युलेट पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉन. ऑटोनॉमिक गँग्लियामध्ये जेव्हा ॲसिटाइल कोलिन बाइंड होतं NN रिसेप्टरला तेव्हा ते पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉनला स्टिम्युलेट करतं. आफ्टर कंप्लिशन ऑफ ॲक्शन ऑफ ॲसिटाइल कोलिन इज हायड्रोलाइज बाय एन्झाईम ॲसिटाइल कोलिन इस्टरेज.
ॲक्शन जेव्हा ॲसिटाईल कोलिनची प्रोड्यूस होते त्याच्यानंतर त्याचं हायड्रोलिसिस किंवा मेटाबॉलिझम होतं, ते कुठच्या एन्झाईमद्वारे होतं? ॲसिटाईल कोलिन इस्टरेज अँड प्रोड्यूस कोलिन अँड ॲसिटेज. आणि ते मेटाबॉलिझम झाल्यानंतर कोलिन आणि ॲसिटेट प्रोड्यूस होतात अँड ॲक्शन इज टर्मिनेटेड. दिस कोलिन इज अगेन युटिलाइज फॉर फॉर्मेशन ऑफ ॲसिटाईल कोलिन. हे जे हायड्रोलिसिस होऊन कोलिन प्रोड्यूस होतं ते परत ॲसिटाईल कोलिनच्या प्रोडक्शनसाठी किंवा फॉर्मेशनसाठी परत युटिलाइज केलं जातं. इथे डायग्रॅममध्ये तुम्हाला दिलेलं आहे ॲसिटाईल कोएन्झाइम ए प्लस कोलिन गिव्स ॲसिटाईल कोलिन इन प्रेझेन्स ऑफ कोलिन ॲसिटायलेज किंवा कोलिन ॲसिटाईल ट्रान्सफरेज गिव्स ॲसिटाईल कोलिन. सो ॲसिटाईल कोलिन इज मेटाबोलाइज्ड बाय एन्झाईम ॲसिटाईल कोलिन इस्टरेज. ॲसिटाईल कोलिन इस्टरेज एन्झाईमद्वारे त्याचं मेटाबॉलिझम इंटू ॲसिटेट अँड कोलिन. दिस कोलिन इज रिअपटेक or utilized for formation of acetylcholine. Acetyl coenzyme A plus choline gives acetylcholine, which is stored in vesicle in presynaptic membrane of preganglionic nerve fiber. When this acetylcholine is released, it gives action on cholinergic, which bind to cholinergic receptor and produce action in specific organ. After completion of reaction, it is metabolized by enzyme choline esterase. It gives choline plus acetic acid. This choline is utilized for production of acetylcholine. Pharmacological action. The pharmacological action of acetylcholine can be divided into, first is muscarinic action and nicotinic action. जेव्हा ॲसिटाईलकोलिन मस्कॅरिनिक रिसेप्टरला बाइंड होऊन ॲक्शन प्रोड्यूस करतो त्या ॲक्शनला म्हटलं जातं मस्कॅरिनिक ॲक्शन. जेव्हा तो निकोटिनिक रिसेप्टरला बाइंड होऊन ॲक्शन प्रोड्यूस करतो त्याला म्हटलं जातं निकोटिनिक ॲक्शन. फर्स्ट इज मस्कॅरिनिक ॲक्शन. In heart, acetylcholine depresses sinoatrial node, reduces conductivity, contractility, rhythmicity and depresses atrioventricular node and decreases heart rate by acting on M2 receptor in myocardium, which are inhibitory to nature. It slows heart rate and force of contraction, reduces conduction leading to decrease in cardiac output. हार्टमध्ये ॲसिटाईलकोलिन काय करतो? सायनोॲट्रियल नोडला डिप्रेस करतो. त्यामुळे काय होतं? त्याला डिप्रेस केल्यामुळे त्याची कंडक्टिव्हिटी हार्टची किंवा कंडक्टिव्हिटी म्हणजे ब्लड कंडक्शन, कंडक्टिव्ह सिस्टीम तुम्ही स्टडी केलं असेल ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजीमध्ये. रिड्युसेस कंडक्टिव्हिटी, ब्लडचं कंडक्शन, कॉन्ट्रॅक्टिलिटी, रिदेमिसिटी अँड डिप्रेसेस ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड and depresses heart rate by acting on M2 receptor in myocardium. हार्ट रेट कसा डिक्रीज केला जातो? तर M2 रिसेप्टर कुठे प्रेझेंट असतात? ते मायोकार्डियमवर. त्याच्यावर ते ॲसिटाईलकोलिन ॲक्ट होऊन हार्ट रेट कमी केला जातो. विच आर इनिबिटरी टू नेचर. It slows heart rate and force of contraction, reducing conduction leading to decrease in कार्डियक आउटपुट. हार्ट रेट, फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन आणि कंडक्शन हे कमी झाल्यामुळे कार्डियक आउटपुट जे आहे म्हणजे ब्लड सप्लाय, टोटल ब्लड जे सप्लाय केलं जातं कार्डियक आउटपुट हे कमी होतं. नेक्स्ट इज आईज. आईजवर काय ॲक्शन प्रोड्यूस होते? It produces meiosis. Meiosis means decrease in pupil size, constriction of pupil. It produces meiosis in eye. And spasm of accommodation. Spasm of accommodation means as the size of pupil reduces, pupil size जेव्हा reduce होते constriction झाल्यामुळे in meiosis condition मध्ये, as the size of pupil reduces, focal length reduces, focal length कमी होते,
person can see the object which is near to him but is unable to observe those which are far away. The vision is fixed for short distance. This term is called as a spasm of accommodation. स्पाझम ऑफ अकोमोडेशन म्हणजे काय? जेव्हा फोकल लेंथ प्युपिल साईज जेव्हा कमी झालेली असते तेव्हा फोकल लेंथ कमी होते. फोकल लेंथ कमी झाल्यामुळे ती व्यक्ती जवळचा ऑब्जेक्ट पाहू शकते. पर्सन कॅन सी द ऑब्जेक्ट विच इज नियर टू हिम बट इज अनेबल टू ऑब्झर्व दोज विच आर फार अवे. जी लांबची जी वस्तू आहे किंवा लांबचा ऑब्जेक्ट आहे तो ती व्यक्ती पाहू शकत नाही. जवळचा ऑब्जेक्ट पाहू शकते पण लांबचा ऑब्जेक्ट पाहू शकत नाही. बी अनेबल टू ऑब्झर्व दोज विच आर फार अवे. द विजन इज फिक्स्ड फॉर शॉर्ट डिस्टन्स. त्या शॉर्ट डिस्टन्सपर्यंतच त्याची विजन ही फिक्स केलेली असल्यामुळे तो लांबची वस्तू पाहू शकत नाही. दिस टर्म इज कॉल्ड एज ए स्पाझम ऑफ अकोमोडेशन. मग आयमध्ये ॲसिटाइल कोलिनचा काय इफेक्ट होतो? इट प्रोड्यूस मिओसिस दॅट इज कन्स्ट्रिक्शन ऑफ प्युपिल अँड spasm of accommodation of eye by interacting with M3 receptors present in circular muscle of iris and ciliary muscle of eye. आयमध्ये सर्क्युलर मसल आणि सिलियरी मसल नावाचे मसल्स असतात. त्या मसल्समध्ये M3 रिसेप्टर्स प्रेझेंट असतात. या M3 रिसेप्टरना हे ॲसिटाइल कोलिन बाइंड होतं आणि आयमध्ये ही ॲक्शन प्रोड्यूस करतो. Next is blood vessel. In blood vessel, acetylcholine causes vasodilation and leads to hypotension. In blood vessel, acetylcholine causes vasodilation and leads to hypotension म्हणजे decrease in blood pressure. In smooth muscle, when acetylcholine act on smooth muscle of gastrointestinal tract, increases motility, abdominal peristalsis movement increases. In smooth muscle, when acetylcholine act on smooth muscle of gastrointestinal tract, it increases motility. Gastrointestinal tract ची motility increase होते. अँड ॲबडॉमिनल पेरिस्टाल्सिस मुवमेंट इन्क्रीजेस. का? कारण स्मूथ मसलवर जे मस्कॅरिनिक रिसेप्टर असतात त्याला ॲसिटाइल कोलिन बाइंड होऊन ॲक्शन प्रोड्यूस करतो आणि ती ॲक्शन आहे इन्क्रीज इन मोटिलिटी अँड ॲबडॉमिनल पेरिस्टाल्सिस मुवमेंट इन्क्रीजेस. इन एक्झोक्राईन ग्लँड, एक्झोक्राईन ग्लँडमध्ये काय फार्माकोलॉजिकल ॲक्शन प्रोड्यूस करते? ॲसिटाइल कोलिन इन्क्रीजेस द गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट, pancreatic bronchial, salivary lacrimal secretion and also enhance sweating. एक्झोक्राईन ग्लँडचे जे सिक्रिशन्स आहेत ते स्टिम्युलेट केले जातात ॲसिटाइल कोलिनद्वारे. हे आपण पाहिले मस्कॅरिनिक ॲक्शन. सेकंड इज निकोटिनिक ॲक्शन. निकोटिनिक ॲक्शन फर्स्ट इज ॲड्रिनल मिड्युला. ॲड्रिनल मिड्युलामध्ये म्हणजे ॲड्रिनल ग्लँडच्या मिड्युलामध्ये काय ॲक्शन प्रोड्यूस होते? लार्ज डोस ऑफ ॲसिटाइल कोलिन अल्सो स्टिम्युलेट दी ॲड्रिनल मिड्युला टू इन्क्रीज सिक्रिशन ऑफ ॲड्रिनालिन विच इज फर्दर इन्क्रीजेस अँड सस्टेन दी राईज इन BP. ॲड्रिनल मिड्युलामध्ये निकोटिनिक रिसेप्टर्स प्रेझेंट असतात. त्या निकोटिनिक रिसेप्टर्सना ॲसिटाइल कोलिन बाइंड होऊन ॲक्शन प्रोड्यूस काय करतो? इट स्टिम्युलेट्स adrenal medulla to increase secretion of adrenaline. Adrenaline means epinephrine, which is further increases and sustain the rise in BP. त्याच्यामुळे BP इन्क्रीज केला जातो. स्केलेटल मसलमध्ये काय ॲक्शन प्रोड्यूस होते? Administration of large dose of acetylcholine causes contraction of skeletal muscle. A very large concentration of acetylcholine at neuromuscular junction may produce paralysis of skeletal muscle. Next, give reason why acetylcholine is not used clinically. ॲसिटाइल कोलिन हा क्लिनिकली का प्रिस्क्राईब केला जात नाही? डॉक्टर का पेशंटला हा ॲसिटाइल कोलिन प्रिस्क्राईब करत नाही किंवा क्लिनिकली हा याचा वापर का नाही केला जात मेडिसिन म्हणून?
because acetylcholine acts on all cholinergic sites throughout the body. ॲसिटाईलकोलिन हा नॅचरली बॉडीमध्ये प्रोड्यूस होतो. तो काय आहे? न्यूरोट्रान्समीटर आहे. ॲसिटाईलकोलिन ॲक्ट्स ऑन ऑल कोलिनर्जिक साइट्स थ्रू आउट द बॉडी. इट हॅज शॉर्ट ड्युरेशन ऑफ ॲक्शन बिकॉज इट इज ससेप्टिबल टू हायड्रोलिसिस बाय कोलिनिस्टरेज. जेव्हा कोलिनिस्टरेज रिलीज होतो तेव्हा त्याची ॲक्शन प्रोड्यूस होते, पण ही ॲक्शन शॉर्ट ड्युरेशनसाठी असते. त्या ॲक्शनचा कालावधी अगदी शॉर्ट असतो. लगेच त्या ॲसिटाईलकोलिनचं हायड्रोलिसिस किंवा मेटाबॉलिझम होतं. कुणामुळे? कोलिनिस्टरेज एन्झाईमद्वारे. वेन गिवन ओरली इट इज रॅपिडली हायड्रोलाइज्ड इन GIT. जर तो ओरली ॲडमिनिस्ट्रेट केला ॲसिटाईलकोलिन तर तो त्याचा हायड्रोलाइज होतो तो किंवा डेस्ट्रॉयड होतो इन GITमध्ये तो डेस्ट्रॉयड होतो. ऑन IV ॲडमिनिस्ट्रेशन, मग GITमध्ये नको तर IV जर ॲडमिनिस्ट्रेट केला, GITमध्ये जर तो ॲडमिनिस्ट्रेट होत असेल तर IVमध्ये ॲडमिनिस्ट्रेट केला जातो. तर IVमध्ये ॲडमिनिस्ट्रेट केल्यामध्ये काय होतं? इट हॅज नो ॲप्रिशिएबल ॲक्शन बिकॉज कन्सिडरेबल अमाऊंट इज डेस्ट्रॉयड बाय सुडोकोलिनिस्टरेज. सुडोकोलिनिस्टरेज हे ॲसिटाईलकोलिनिस्टरेज प्रमाणेच एक एन्झाईम आहे. ते कुठे प्रेझेंट असतं? प्लाझ्मा आणि लिव्हरमध्ये ते प्रेझेंट असतं. मग जेव्हा IV ॲडमिनिस्ट्रेशन त्याचं केलं जातं, इंट्रावेनस ॲसिटाईलकोलिन ॲडमिनिस्ट्रेट केलं तर त्याला ॲप्रिशिएबल ॲक्शन तो प्रोड्यूस करत नाही. का करत नाही? बिकॉज कन्सिडरेबल अमाऊंट इज डेस्ट्रॉयड बाय सुडोकोलिनिस्टरेज. सुडोकोलिनिस्टरेज एन्झाईम जे ब्लड प्लाझ्मामध्ये प्रेझेंट असतं ते काय करतं? लगेच त्या ॲसिटाईलकोलिनचं हायड्रोलिसिस किंवा मेटाबॉलिझम करतं, विच इज प्रेझेंट इन प्लाझ्मा. Acetylcholine has a very short duration of action, hence acetylcholine is not used clinically. इथे एक्झाम्पल्स पहा. इस्टर्स ऑफ कोलिन मधील सेकंड एक्झाम्पल आहे मिथाकोलिन. फर्स्ट इज ॲसिटाईलकोलिन, सेकंड इज मिथाकोलिन. ब्रँड नेम मेकोलिल. रूट सबक्युटेनियस. uses paroxysmal supraventricular tachycardia. It is used to treat glaucoma. Next is bithanecol. Brand name Urecolin. Dose 2.5 to 30 mg. Route is subcutaneous or oral. Uses post-operative urinary retention. म्हणजे ऑपरेशन नंतर जे युरिनरी रिटेन्शन झालेलं असतं तेव्हा. इट इज यूज टू ट्रीट ग्लाकोमा. ग्लाकोमा हा एक आय डिसऑर्डर आहे. इट इज यूज टू ट्रीट ॲबडॉमिनल डिस्टेन्शन. नेक्स्ट, कोलिनोमिमेटिक अल्कॅलॉइड्स. These are directly acting parasympathomimetic agents and they are very much similar to cholinesters. They predominantly stimulate muscarinic receptor and produce action that are similar to cholinesters. For example, muscarine, pilocarpine and arecolin. First is pilocarpine. It is a cholinomimetic alkaloid obtained from leaves of पिलोकार्पस मायक्रोफायलस. पिलोकार्पस मायक्रोफायलस या प्लांटपासून पिलोकार्पिन एक्स्ट्रॅक्ट केला जातो. इट स्टिम्युलेट्स स्वेट ग्लँड अँड सलायव्हरी ग्लँड. इन आय इट प्रोड्यूस मिओसिस अँड स्पाझम ऑफ अकोमोडेशन विच लास्ट फॉर 2 to 3 days. इट कॉन्ट्रॅक्ट स्पिंक्टर प्युपिली अँड ऑल्सो कॉन्ट्रॅक्ट सिलियरी मसल्स. सिलियरी मसल अँड प्युपिली हे आयचा पार्ट आहे. Pilocarpine, brand name Pilopress. Dose 2 to 4% eye drop. Route is topical. Use as a meotic in glaucoma. Eye disorder मध्ये ग्लॉकोमामध्ये मिओटिक म्हणून हा प्रिस्क्राईब केला जातो. नेक्स्ट, अँटीकोलिनिस्टरेज ड्रग. अँटीकोलिनिस्टरेज ड्रग म्हणजे कोलिनिस्टरेज एन्झाईमला इनिबिट करणारे ड्रग जे ॲसिटाईलकोलिनच्या मेटाबॉलिझमला इनिबिट करतात. अँटीकोलिनिस्टरेज आर इनडायरेक्टली ॲक्टिंग कोलिनोमिमेटिक एजंट. ते डायरेक्टली
रिसेप्टरला ॲक्ट होऊन ॲक्शन प्रोड्यूस करत नाहीत, तर ते काय करतात, ॲसिटाईल कोलिनचं मेटाबॉलिझम इनिबिट करतात. ॲसिटाईल कोलिनचं मेटाबॉलिझम इनिबिट केल्यामुळे ॲसिटाईल कोलिनची लेवल ही इन्क्रीज तशीच राहते किंवा इन्क्रीज होते. अँटीकोलिनिस्टरेज आर इनडायरेक्टली ॲक्टिंग कोलिनोमिमेटिक एजंट. दे इनिबिट कोलिनिस्टरेज एन्झाईम अँड प्रोटेक्ट ॲसिटाईल कोलिन फ्रॉम हायड्रोलिसिस. या पिक्चरमध्ये तुम्हाला त्याचं मेकॅनिझम दिलेलं आहे. इनडायरेक्ट कोलिनोमिमेटिक, दॅट इज अँटीकोलिनिस्टरेज. ॲसिटाईल कोलिनचं हायड्रोलिसिस कोण करतो, कोलिनिस्टरेज एन्झाईम, आणि त्याचं कन्व्हर्जन कोलिन आणि ॲसिटेटमध्ये केलं जातं. मग अँटीकोलिनिस्टरेज ड्रग कोलिनिस्टरेज एन्झाईमला इनिबिट करतात. ते इनिबिट केल्यामुळे ॲसिटाईल कोलिनची लेवल इन्क्रीज होते, विच गिव्स जे निकोटिनिक रिसेप्टर आणि मस्कॅरिनिक रिसेप्टरला बाइंड होऊन ॲक्शन प्रोड्यूस करतात. म्हणजेच हे अँटीकोलिनिस्टरेज ड्रग हे डायरेक्टली ॲक्ट होत नाहीत, तर ते काय करतात, ॲसिटाईल कोलिनच्या मेटाबॉलिझमला इनिबिट करतात. अँटीकोलिनिस्टरेज ड्रगमध्ये फार्माकोलॉजिकल ॲक्शन, इफेक्ट ऑफ दिस एजंट इज पोटेन्शिएट ॲक्शन ऑफ acetylcholine, hence effect is very similar to that of acetylcholine. Muscarinic action in heart decreases heart rate, force of contraction and conduction, in blood vessel produces vasodilation, in glands increases secretion of salivary, respiratory gland increases acid secretion in stomach, contraction of gastrointestinal smooth muscle, bronchoconstriction, contraction of circular muscle, that is meiosis. It stimulates adrenal medulla to release adrenaline and noradrenaline. Uses only reversible anticholinesterase are used clinically. Irreversible agent are used as a pesticide. रिव्हर्सिबल अँटीकोलिनिस्टरेज का यूज केले जातात, कारण एकदा त्या कोलिनिस्टरेज एन्झाईमला इनिबिट केल्यानंतर परत ते पूर्वस्थितीत येऊ शकतं, कोलिनिस्टरेज प्रोड्यूस होऊ शकतं, म्हणजेच ते रिव्हर्सिबल ॲक्शन दाखवतं. पण इरिव्हर्सिबलमध्ये काय होतं, एकदा कोलिनिस्टरेजला इनिबिट केल्यानंतर परत कोलिनिस्टरेज एन्झाईम प्रोड्यूस होत नाही, म्हणजे ही प्रोसेस इरिव्हर्सिबल आहे. त्यामुळे काय होणार, ॲसिटाईल कोलिनची लेवल वाढत जाणार आणि त्यामुळे डेथ होऊ शकते. त्यामुळे इरिव्हर्सिबल एजंट हे पेस्टिसाइड म्हणून वापरले जातात, ते क्लिनिकली वापरले जात नाहीत. ओनली रिव्हर्सिबल अँटीकोलिनिस्टरेज आर यूज क्लिनिकली. इरिव्हर्सिबल एजंट्स आर यूज्ड ॲज ए पेस्टिसाइड. मायस्थेनिया ग्रॅव्हिस साठी निओस्टिग्मिन हे प्रिस्क्राईब केलं जातं. इन ट्रीटमेंट ऑफ ग्लाकोमा फायसोस्टिग्मिन, इन ट्रीटमेंट ऑफ अल्झायमर डिसीज रिवास्टिग्मिन, ॲट्रोपिन और बेलाडोना पॉइझनिंग फायसोस्टिग्मिन. ॲडवर्स इफेक्ट्स आर ब्रॅडिकार्डिया, ॲरिथमिया, ब्रॉन्कोस्पाझम, लॅरिंगोस्पाझम, ब्लड विजन म्हणजे धुरकट दिसणे, स्पष्टपणे न दिसणे, ॲब्डोमिनल क्रॅम्प. लॅरिंगोस्पाझम मीन्स कंस्ट्रिक्शन ऑफ लॅरिंग्स, ब्रॉन्कोस्पाझम कंस्ट्रिक्शन ऑफ ब्रॉन्क्युल्स. Arrhythmia means irregular rhythms of heart is called as arrhythmia. Bradycardia means decrease in heart rate. Next, organophosphorus compound or anticholinesterase poisoning. म्हणजे हे ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड हे काय आहेत, इरिव्हर्सिबल अँटीकोलिनिस्टरेज ड्रग्स आहेत. इट इज द ओव्हरडोस ऑफ अँटीकोलिनिस्टरेज. चान्सेस ऑफ पॉइझनिंग ड्यू टू इरिव्हर्सिबल अँटीकोलिनिस्टरेज लाईक ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड कॅन कॉज फॅटल पॉइझनिंग. Organophosphorus compounds are present in pesticides or as agriculture insecticides. Organophosphorus poisoning is due to कशामुळे ऑर्गॅनोफॉस्फरस पॉइझनिंग होऊ शकतो, ऑक्युपेशन इन विच पर्सन एंगेज इन स्प्रेइंग इन्सेक्टिसाइड्स. शेतकरी लोक जे
आपल्या पिकावर शेतामध्ये इन्सेक्टिसाइड स्प्रे करत असतात, तेव्हा त्याच्यावेळी चुकीमुळे इन्सेक्टिसाइड हे त्याच्या पोटामध्ये जाऊ शकतात आणि त्याच्यामुळे त्याचं पॉयझनिंग होऊ शकतं. ऑक्युपेशन इन विच पर्सन एंगेज इन स्प्रेइंग इन्सेक्टिसाइड ॲक्सिडेंटल, फॉर एक्झाम्पल बाय इटिंग ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्स स्प्रे विथ दिस इन्सेक्टिसाइड. ॲक्सिडेंटल फॉर एक्झाम्पल बाय इटिंग ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्स स्प्रे विथ दिस इन्सेक्टिसाइड. इटिंग म्हणजे त्याच्या पोटामध्ये चुकून गेल्यामुळे. अँड नेक्स्ट इज फॉर सुसायडल पर्पज. Sign and symptoms of poisoning. Anticholinesterase prevent degradation of acetylcholine. Therefore, signs of poisoning are the extension of the pharmacological action of acetylcholine. CNS मध्ये काय ॲक्शन होते? कन्व्हल्जन, एक्साइटमेंट, ॲटॅक्झिया. आय, इरिटेशन ऑफ आय, pinpoint pupil due to meiosis, spasm of accommodation, lacrimation, blurring of vision, salivation, sweating. CVS, bradycardia, hypotension, vasodilation, respiratory tract, bronchoconstriction, anxiety, abdominal cramp, urinary tract, involuntary urination. ट्रीटमेंट काय केली जाते? ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड पॉयझनिंगमध्ये. रॅपिड ट्रीटमेंट इज नेसेसरी टू प्रिव्हेंट फॅटल इफेक्ट. पेशंट नीड टू हॉस्पिटलाइज आयडियली इन इंटेन्सिव्ह केअर युनिट. पेशंट नीड टू हॉस्पिटलाइज आयडियली इन ICU. गॅस्ट्रिक लॅवेज टू रिमूव्ह अनॲब्सॉर्ब्ड पॉयझन. गॅस्ट्रिक लॅवेज म्हणजे काय तर त्या स्टमकमध्ये जे अनॲब्सॉर्ब्ड पॉयझन आहे, जे लगेच पॉयझन ॲब्सॉर्ब होत नाही, ते स्टमकमध्ये असतं. मग ते काय लगेच त्याचं ते पॉयझन बाहेर काढू शकतो. कसं काढलं जातं? गॅस्ट्रिक लॅवेजमार्फत. या प्रोसेसमार्फत हे स्टमकमध्ये जे अनॲब्सॉर्ब पॉयझन आहे, जे ॲब्सॉर्ब न झालेलं पॉयझन आहे, ते बाहेर काढलं जातं गॅस्ट्रिक लॅवेजमार्फत. एंडोट्रकियल इंट्युबेशन फॉर प्रॉपर रेस्पिरेशन. त्या पेशंटला प्रॉपर रेस्पिरेशन दिलं जातं, म्हणजे ऑक्सिजनचं सप्लाय केलं जातं. ॲट्रोपिन सल्फेट इंजेक्शन बाय इंट्राव्हेनस रूट. हा त्याचा अँटीडोट आहे, म्हणजे ह्या ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड पॉयझनिंगच्या ट्रीटमेंटसाठी दिलेला अँटीडोट आहे. ॲट्रोपिन सल्फेट इंजेक्शन बाय इंट्राव्हेनस रूट. इंजेक्शन ऑफ प्रॅलिडॉक्सिम. प्रॅलिडॉक्सिम हा काय करतो? कोलिन इस्टरेजला रिजनरेट करतो. ते कोलिन इस्टरेज रिजनरेट झाल्यामुळे बॉडीमध्ये ॲसिटाईल कोलिनचं मेटाबॉलिझम होतं आणि ॲसिटाईल कोलिनची लेवल ही कमीच होते. इंजेक्शन ऑफ प्रॅलिडॉक्सिन. प्रॅलिडॉक्सिन म्हणजे नक्की काय आहे? कोलिनो इस्टरेज रिजनरेटर. म्हणजेच कोलिन इस्टरेज एन्झाईमला ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड काय करतात? इरिव्हर्सिबली इनिबिट करतात. पण हा जो काय आहे प्रॅलिडॉक्सिम, हा ड्रग काय? कोलिनोइस्टरेज एन्झाईमला रिजनरेट करतो. म्हणजे त्या कोलिनइस्टरेज एन्झाईमची परत लेवल इन्क्रीज होते, तो परत प्रोड्यूस होतो. तो प्रोड्यूस झाल्यामुळे ॲसिटाईल कोलिनची जी लेवल वाढलेली असते बॉडीमध्ये, ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड पॉयझनिंगमध्ये ॲसिटाईल कोलिनची जी लेवल वाढलेली असते ती कमी केली जाते. नेक्स्ट इज इंट्राव्हेनस फ्लुइड टू रिस्टोर व्हॉल्यूम. Drugs used in myasthenia gravis. Myasthenia gravis means what? Myasthenia gravis is the autoimmune disorder at a neuromuscular junction. नर्व्स आणि मसल यांच्या जंक्शनमध्ये हा डिसीज प्रोड्यूस होतो. मायस्थेनिया ग्रॅव्हिस इज द ऑटोइम्यून डिसऑर्डर. थायमस ग्लँड प्रोड्यूस antibodies against nicotinic receptor of neuromuscular junction of skeletal muscle. न्यूरोमस्क्युलर जंक्शनमध्ये निकोटिनिक रिसेप्टर्स असतात, NM रिसेप्टर्स प्रेझेंट असतात. या NM रिसेप्टर्सना ह्या ज्या अँटीबॉडीज प्रोड्यूस होतात त्या काय करतात? डिस्ट्रॉयड करतात. थायमस ग्लँड ह्या अँटीबॉडीज प्रोड्यूस करते. थायमस ग्लँड प्रोड्यूस अँटीबॉडीज अगेन्स्ट निकोटिनिक रिसेप्टर्स ऑफ न्यूरोमस्क्युलर जंक्शन ऑफ स्केलेटल मसल.
Antibodies bind to nicotinic receptor and these receptor undergo destructive structural changes which leads to number of nicotinic receptor reduces. अँटीबॉडीज काय करतात, निकोटिनिक रिसेप्टरला बाइंड होतात अँड दिस रिसेप्टर अंडरगो डिस्ट्रक्टिव्ह स्ट्रक्चरल चेंजेस, म्हणजे त्या रिसेप्टरचं रिसेप्टरमध्ये स्ट्रक्चरल चेंजेस होतात, ते रिसेप्टर्स इनॅक्टिव्ह होतात विच लीड्स टू नंबर ऑफ निकोटिनिक रिसेप्टर्स रिड्युसेस. त्यामुळे निकोटिनिक रिसेप्टरची संख्या कमी होते. देअरफॉर कॉन्ट्रॅक्टिलिटी ऑफ स्केलेटल मसल इज डिक्रीज्ड. सिम्पटम्स: फटीग, मस्क्युलर वीकनेस, स्लोविंग ऑफ मूवमेंट. या फोटोमध्ये तुम्हाला दिलं आहे मायस्थेनिया ग्रॅव्हिस कसं होतं. नॉर्मल न्यूरोमस्क्युलर जंक्शन आणि न्यूरोमस्क्युलर जंक्शन इन मायस्थेनिया ग्रॅव्हिस. नॉर्मली काय होतं, ॲसिटाइल कोलिन हा ॲसिटाइल कोलिनच्या रिसेप्टरना म्हणजेच कोलिनर्जिक रिसेप्टरना बाइंड होऊन ॲक्शन प्रोड्यूस करतो. मग हे जे निकोटिनिक एम रिसेप्टर हे मसलवर प्रेझेंट असतात, न्यूरोमस्क्युलर जंक्शनवर प्रेझेंट असतात. त्या रिसेप्टरना ॲसिटाइल कोलिन बाइंड होऊन ॲक्शन प्रोड्यूस करतं आणि ती ॲक्शन आहे मसल कॉन्ट्रॅक्शन, स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्शन. मायस्थेनिया ग्रॅव्हिसमध्ये काय होतं, अँटीबॉडीज प्रोड्यूस होतात. थायमस ग्लँड अँटीबॉडीज प्रोड्यूस करतात. त्या अँटीबॉडीज ह्या निकोटिनिक रिसेप्टरना बाइंड होतात आणि त्यांच्यामध्ये स्ट्रक्चरली डिस्ट्रक्शन प्रोड्यूस करतात. ते डिस्ट्रक्शन झाल्यामुळे निकोटिनिक एम रिसेप्टरची संख्या कमी होते. निकोटिनिक एम रिसेप्टर्स आर रिड्युसेस. ते कमी झाल्यामुळे ॲसिटाइल कोलिनची ॲक्शन ही कमी प्रमाणात होते किंवा होत नाही. ॲसिटाइल कोलिन त्या निकोटिनिक एम रिसेप्टरला बाइंड होऊ शकत नाही कारण रिसेप्टर इज ब्लॉक्ड बाय अँटीबॉडीज आणि त्याच्यामुळे स्केलेटल मसलचं कॉन्ट्रॅक्शन होऊ शकत नाही. ड्रग्स यूज्ड इन मायस्थेनिया ग्रॅव्हिस. फर्स्ट इज अँटीकोलिनिस्टरेज. These agents inhibit enzyme cholinesterase and prevent degradation of acetylcholine. These potentiate the action of acetylcholine at NM junction and increases the contractile force of skeletal muscle. For example, neostigmine 15 mg orally per 6 hours plus 0.6 mg atropine. Neostigmine 0.5 to 2 mg subcutaneous or intramuscular. Next is corticosteroids like prednisolone 30 to 60 mg per day is used because they inhibit production of antibodies. या लेक्चरमध्ये तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.